मंत्री दत्ता मावळे. माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये सत्तारूढ पक्षाचा तसेच विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर सभागृहातील माननीय सदस्य प्रवीण दरेकरजी, श्री राजेश राठोडजी, डॉक्टर परिणय फुके, श्री अभिजीतजी वंजारीजी, डॉक्टर मनीषाताई कायंदे, श्री सत्यजित तांबे, श्री दादाराव केचे, श्री प्रसाद लाड, श्री संजय केनेकर, श्री शशिकांतजी शिंदे, श्री सचिन आहेरजी, श्री सुधाकर अडबले, श्री संजय खोडके, श्रीमती चित्राताई वाघ, श्री अमोल मिटकरी या सदस्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. सन्माननीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची नोंद ही कृषी विभागाने घेतलेली आहे. निश्चित या मुद्द्याच्या आधारे भविष्यामधील कृषी विभागाची धोरण निश्चिती करताना निश्चित आपल्या विभागाला मदत होईल. माननीय सभापती महोदय, दिवंगत या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रेरणेने तसेच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील कृषी क्षेत्रातील विकासासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. राज्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी जे काय करता येईल हे शासन त्यासाठी शेतकऱ्यांना माझ्या भविष्यामध्ये निश्चित प्रकारे मदत करत आहे, सहकार्य करत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की शेती क्षेत्रामध्ये अनेक समस्या ह्या दिवसेंदिवस निर्माण होत आहेत. आपण पाहतो की हवामानामध्ये बदल, त्यामध्ये असणारी अनिश्चितता, कीड रोगाचा प्रादुर्भाव, शेती उत्पादनावरील वाढता खर्च, बाजार भावातील चढ उतार यामुळे शेती करणं हे अधिक जोखमीचं झालं आहे. आणि या जोखमीच्या बाबीला सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI धोरण तयार करण्यात आले आहे. आणि असे धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्य सरकारने 2025 ते 2029 साठी महाॲग्री AI धोरण आखले आहे. शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह AI, ड्रोन व रोबोटिक्सचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्रांतीकडे वाटचाल करण्याची दिशा म्हणून याकडे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सभापती महोदय पाहिलं जाईल. दिवंगत स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी या बाबतीमध्ये आणि मुख्यमंत्री असतील, दोन्ही आत्ताचे उपमुख्यमंत्री, पहिले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी अनेक तज्ज्ञांसमवेत यापूर्वी वेळोवेळी बैठका यावेळी आयोजित केल्या होत्या. आणि या विषयावर चर्चा करून राज्याच्या या विकासाचं स्वप्न साकारण्यासाठी या धोरणासाठी स्वतंत्र बजेटमध्ये तरतूद करणारं सुद्धा राज्य महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे. याच्या वापरामुळं सभापती महोदय, शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज येणार आहे. कीड रोगाचं पूर्व अंदाज, त्याचप्रमाणे पिकाकरिता सिंचन व खत वापराचे व्यवस्थापन करण्यास मदत, तसेच बाजारभावाचा एक अंदाज घेण्यास आपल्याला या AIच्या नवीन याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मदत होणार आहे. आणि त्या AIच्या वापरामुळं पीक उत्पादन व शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्याच्या निश्चित प्रकारे सभापती महोदय मदत होणार आहे. आणि AI वापरण्याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये प्रशिक्षण तर निश्चित प्रकारे दिलं जाईल. याचप्रमाणे आमच्या कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात त्यांनाही आम्ही भविष्यामध्ये प्रशिक्षण देण्याचा आमचा
सगळ्यांचा आमच्या कृषी विभागाचा मानस आहे, त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण हे दिलं जाईल। राज्य स्तरावरती कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र स्थापन करण्यात हे आलेले आहे। राज्यातील चारही कृषी विद्यापीठामध्ये संस्थात्मक स्तरावर याचे संशोधन, नाविन्यता व इन्क्युबेशन पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्य व इन्क्युबेशन केंद्रांना मान्यता ही देण्यात आलेली आहे। माननीय सभापती महोदय, कृषी विभागाने महाविस्तार हे मोबाईल ॲप विकसित केले आहे आणि यामधून निश्चित प्रकारे पीक लागवड असेल, रोगराई असेल, पाण्याचा व खताचा वापर व पिकाचे सध्याचे बाजारपेठील दर याबाबत घरबसल्या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना हे मार्गदर्शन हे मिळत आहे आणि त्याचा निश्चित प्रकारे फायदा ह्या माझ्या शेतकऱ्यांना जवळपास जर आज आपण विचार केला तर साधारणतः 30 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करत आहे। निश्चितच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना माझा एक आपल्या माध्यमातून एक आग्रह आहे की ॲपचा वापर निश्चित प्रकारे आपल्या शेतीसाठी, आपल्या जे आपण शेतामध्ये पीक करतो त्यासाठी जास्तीत जास्त या ॲपचा वापर करून त्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करावा। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये AI फॉर ॲग्री ही जागतिक दर्जाची परिषद ही संपन्न झाली आणि सदर परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील AI क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते। AI जागतिक परिषदेत शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी आणि काही प्रगतशील शेतकरी सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते। त्यांच्यासाठी थेट आपण मराठी भाषांतर करणारे हेडफोन सुद्धा उपलब्ध करून त्याची सुविधा आपण त्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी ही दिली गेली होती। यामध्ये AI तंत्रज्ञान व त्या संबंधित माहितीची देवाणघेवाण निश्चित प्रकारे झाली आणि त्याचा फायदा ह्या राज्यातील शेती क्षेत्रास निश्चितच होईल आणि त्यामुळे AIचं किती महत्त्व आहे, याच्यामुळे शेतीमध्ये खूप मोठी भविष्यामध्ये एक क्रांती ही होणार आहे आणि याचा वापर, प्रभावी वापर व सर्वसमावेशक वापर करण्याचा शासनाचा हा ठाम निर्धार आहे। सभापती महोदय, मी आपल्याला माहिती की सदस्यांनी अनेक काही गोष्टी विचारल्या। राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विम्याच्या योजना राबवण्यात आहे। यामधून मागील 9 वर्षांमध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर 37,500 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई ही माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। पीक विमा योजना राबवताना मागील येणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही गोष्टी मागच्या काही काळामध्ये घडल्या गेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी घेण्यात आला आणि खरीप हंगाम 2025-26 साठी आपल्या राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई ही प्रगती पथावरती आहे। राज्यामध्ये बीड पॅटर्न 80-110 मॉडेलवर आधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्या पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावरती विमा हप्त्याच्या तुलनेने 20% निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे विमा कंपन्या अवाजवी नफा मिळवू शकणार नाहीत। आणि काही सदस्यांनी प्रश्न विचारले की वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देणे, तसेच पूर या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास त्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई देण्याची तरतूद यापूर्वी प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये नव्हती, परंतु आपल्या सर्वांना सांगा हरकत नाही की या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने नुकताच 18/11/2025 रोजी पत्रान्वये सदर बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सविस्तर मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील बाबतीमध्ये कारवाई ही निश्चित प्रकारे करण्यात येईल। त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान हे गेल्या वर्षी आधी पाऊस जादा झाल्यामुळे झालं। अतिवृष्टी अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी झाली। जर आपण विचार केला तर या राज्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये साधारणतः या राज्यामध्ये 1,36,00,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला
आणि क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर 1,06,00,000 हेक्टरवरती या शेतकऱ्यांचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालं। यामध्ये जमीन वाहून गेली, जमिनीची माती वाहून गेली, आमच्या शेतीमध्ये असणारे पंप, त्या पंपाचं मोठं नुकसान झालं, MSCBच्या तारा, वीज त्याचं नुकसान झालं। त्यामुळे राज्यामध्ये खूप मोठा शेतकरी, ह्या शेतकऱ्याला कुठेतरी उभा केलं पाहिजे, या शेतकऱ्याला कुठेतरी त्याला पाठिंबा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेबांचं नाव हे निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे। दादांनी यावेळेस आपण यातनं माझ्या शेतकऱ्यांना साधारणतः नुकसान भरपाई म्हणून 10,563 आणि बियाणे इत्यादी करता 9,611 अशी 20,194 कोटी रुपयाची मदत आपण त्यांना तिथं जाहीर केली आणि त्यापैकी 15,661 कोटी रुपयाची शासनाने ते पैसे वितरित केलेले आहेत। त्यामध्ये मंजूर करताना प्रचलित पूर्वी दर होते की पूर्वी आपल्याला माहिती आहे की 2 हेक्टरची मर्यादा माझ्या शेतकऱ्यांना असायची, ती 2 हेक्टरची मर्यादा ही आपण 3 हेक्टरपर्यंत करून माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे। अतिवृष्टीच्या काळात, अडचणीच्या काळात कुठेतरी शेतकऱ्याला काय मदत हातभार लावला पाहिजे, त्यासाठी सरकारने खूप मोठी मदत माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे केलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे, खरं तर आपल्या कधी कधी माझ्या या माध्यमातून माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो, कृषी पंपांना मोफत वीज ही एक मोठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत आपल्या सर्वांना माहिती की 7.5 हॉर्सपावर पर्यंत साधारणतः वीज सवलत ही आपण माझ्या शेतकरी बांधवांना साठी आपण कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला। खरंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना किती धन्यवाद माझ्या शेतकरी बांधवांनी द्यावे तेवढे थोडेच। कारण का जर 2 वर्षाचा जर विचार केला तर साधारणतः 41,415 कोटी रुपयाचे अनुदान हे माझ्या शेतकरी बांधवांना वितरित करणारं महाराष्ट्र राज्य हे भारतातलं पहिलं राज्य आहे। त्याचा निश्चित प्रकारे बंधूंनो महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचा निर्णय या माध्यमातून निश्चित प्रकारे घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे की बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते ही जी योजना आहे की ज्यामध्ये ते नोंद घेऊ आपण, ते म्हणजे ते आपण मी काय सदस्यांनी आपण जे विचारलेलं आहे त्याची फक्त आपण उत्तर देतो, जे जे सदस्यांनी त्यामध्ये ज्याचा उल्लेख आला त्याचं आपण फक्त उत्तर घेतोय। परंतु शिंदे साहेब तुमची सूचना खूप बरोबर आहे, मी घेतोय त्यामध्ये सगळं, त्यामुळे त्याची आपण नोंद घेऊ आणि त्या बाबतीमध्ये हे करू। मुख्यमंत्री बळीराजा नाही ते झालं बळीराजा नाही, वीज सवलतीचा मी बोललो, बरं ठीक आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना, मी खरंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर मी खरंच आपले जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब यांनी खरंच ही एक खूप चांगली योजना ही माझ्या शेतकऱ्यांसाठी आणली। सभापती महोदय आपल्या सर्वांना माहित आहे आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, शेती करताना आपल्याला रस्त्याच्या किती अडचणी येतात। आपण एखादं पीक आपल्या शेतामध्ये असलं, जर रस्ता नसल्यानंतर ते पीक बाहेर काढताना किती आपली शेतकऱ्याची आपदा होते, शेतकऱ्याला किती त्रास होतो। यासाठी एक चांगल्या प्रकारची योजना ही माझ्या राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजनेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे एक योजना आणली आणि हा मी तर म्हणेल हा पण एक क्रांतिकारी निर्णय हा माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे। तर निश्चित प्रकारे या योजनेचा पानंद रस्ता योजनेचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त घ्यावा, कारण यासाठी आता GR निघालेला आहे, याची कमिटी ही निश्चित प्रकारे फॉर्म केली, त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्याच्या लेवलला कमिटी, जिल्हा ते कमिटी त्या माध्यमातून एक कमिटी केलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्याला माझ्या कुठल्या प्रकारची रस्त्याची अडचण ही असू शकणार भविष्यामध्ये येणार नाही। दुसरं तुम्हा सर्वांना माहित आहे शेतकरी कर्जमाफी, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबतीमध्ये काय शेतकऱ्यांनी प्रश्न काय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले। आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही शेवटी ह्या सरकारमधले अनेक मुलंही शेतकरी हे जे मंत्रिमंडळात काम करून असू द्या किंवा आमदार असू द्या, शेवटी आम्ही सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहोत। शेवटी शेतकऱ्यांचं हित जपणं, शेतकऱ्यांना मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं आणि शेतकरी कुठं निसर्गाच्या ह्याच्यावर लहरीपणामुळं किंवा काही अडचणीमुळे शेतकरी अडचण येते, या शेतकऱ्याला कुठेतरी निश्चित प्रकारे एक आधार दिला पाहिजे, या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे। यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, स्वर्गीय मी मुद्दाहून अजितदादांचं नाव का घेतो, दादा त्या मिटिंगला त्या ह्याला हजर होते आणि काही प्रतिनिधी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी काही शेतकरी नेते पण त्या मिटिंगला हजर होते की या शेतकरी कर्जमाफी बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे। यासाठी मुख्यमंत्री
आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली आहे आणि ते कमिटीला सांगितलंय, गाईडलाईन दिले, कमिटीला सांगितलंय की साधारणतः आपण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कशी दिली पाहिजे, त्यामध्ये निकष काय असलं पाहिजे की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा जास्त होईल, हे निकष साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना आम्ही ही दिलेलं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन साधारणतः आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठलंही शेतकऱ्यांचं सोसायटीचं वर्ष 30 जून असतं. 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, परंतु माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाईल हे मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन आहे निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना सांगतो. हे 30 जून पूर्वी हे पूर्ण निश्चित प्रकारे केलं जाईल. साधारणतः गोपीनाथ मुंडे शेतकरी अनुदान योजनेच्या सानुग्रह अनुदान योजनेच्या वतीने सुद्धा काही सदस्यांनी काय प्रश्न मांडले. आपल्या सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की शेतकरी कुटुंबांना अपघातामध्ये मदत करणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना अधिक गतिशील करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याकरता ही योजना पूर्वी ऑफलाईन होती, त्यामुळे शेतकऱ्यांना ती मदत थोडी उशिरा मिळत होती. त्यासाठी आपण सगळ्यांनी ही योजना आता आपण ऑनलाईन केलेली आहे. ही योजना आपण ऑनलाईन राबवत आहोत, त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्याला तो अनुदान पासून लवकर त्याला मिळेल आणि हे अनुदान साधारणतः आपल्याला माहिती त्याचा आकडा हा 2 लाख रुपये साधारणतः 2 लाख रुपये सानुग्रह आपण त्यांना देतो. आणि जर 3 वर्षाचा विचार केला तर साधारणतः शासनाच्या वतीनं 374 कोटी 92 लाख रुपये इतकं सानुग्रह अनुदान माझ्या शेतकरी बांधवांसाठी आपण ते दिलेलं आहे. दुसरं PM किसान योजनेच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी योजना मांडल्या. PM किसान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साधारणतः आपल्या 1,19,00,000 पहिल्यांदा शेतकरी त्यामध्ये लाभार्थी हे होते. त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र सरकारच्या वतीनं PM किसान योजनेच्या माध्यमातून 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,000 कोटी 299,299 इतकी मदत आपण आपल्या PM किसान योजनेच्या माध्यमातून ही आपण माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना केली आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी ही आपल्या राज्याची योजना आहे. त्याच PMच्या धर्तीवरती आपण राज्याने ही नमो शेतकरी योजना महासन्मान योजना केली आहे. ते साधारणतः आपण त्याचे 7 हप्त्यामध्ये साधारणतः 13,000 कोटी रुपये आपण त्यांना अदा केले. तसेच 8वा हप्ता पण आपण त्याचा लवकरच त्याचा ड्यू आहे तोही हप्ता आपण लवकर देतोय. त्यामुळे मी एवढं सांगतो की केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांना माझ्या या राज्यातील भरीव अशी मदत ही केलेली आहे. दुसरं गुण नियंत्रणाच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी वाढलं. आपल्याला माहिती आहे सभापती महोदय की शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्व व दर्जेदार व वेळेवरती खते बियाणे व कीटकनाशके उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून शासन कटिबद्ध आहे. राज्यामध्ये बियाणे खते व कीटकनाशके या निर्विष्टांचे उत्पादन पुरवठा व साठवणूक व वितरण या बाबी कायद्याने नियंत्रित केलेले आहेत. निविष्टांचे उत्पादन व विक्री या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यापर्यंत जात असताना त्याची गुणवत्ता ही योग्य असली पाहिजे. त्या अनुषंगाने कायद्याअंतर्गत त्याची मानके निश्चित करण्यात आलेली आहेत. त्या मानकानुसार त्याचे उत्पादन झाले आहे किंवा कसे याबाबत तपासणी आमच्या या विभागामार्फत केली जाते. चालू वर्षाचा जर विचार केला तर चालू वर्षामध्ये अप्रमाणित निविष्ठाच्या अनुषंगाने विभागामार्फत साधारणतः 145 प्रकरणामध्ये फौजदारी कारवाई ही केलेली आहे. त्याचप्रमाणे 785 प्रकरणामध्ये न्यायालयीन खटले दाखल करण्यात आलेले आहेत आणि विक्रेत्यांचे साधारणतः 1164 परवाने हे सभापती महोदय रद्द करण्यात आले असून 1527 परवाने हे निलंबित करण्यात आलेले. त्यामुळं मी एवढं सांगतो की कृषी विभागामध्ये ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्या तक्रारीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना कशी मदत होईल आणि पुढच्या ह्याच्यावरती कशी कारवाई होईल हिची दखल ही आमच्या कृषी विभागाने निश्चित प्रकारे घेतलेली आहे. सन्माननीय सदस्यांना आपल्याला मी सांगू इच्छितो किमतीच्या मगाशी खताच्या किमतीबाबतीत त्यांनी काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला. त्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की युरियाच्या बाबतीमध्ये किंवा DAPच्या बाबतीमध्ये किंमत ही युरियाच्या बाबतीमध्ये जी किंमत आहे ती केंद्र शासनाने नियंत्रित केली असल्याने त्याचा दर हा स्थिर आहे. इतर खताच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारचे अनुदान वगळता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या मालाच्या किमतीमध्ये होणाऱ्या चढउतारामुळे नुसार विक्रीमध्ये बदल होत असतो. हे माझ्या सदस्यांना माहिती आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना कसं कमीत कमी म्हणजे खत पुरवठा होईल वेळेवर कसा होईल याची दक्षता हा आमचा कृषी विभाग घेतोय. सभापती महोदय
आपल्याला माहिती आहे की राज्याच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी डिजिटल पद्धतीने आपण म्हणतो महाडीबीटीने प्रणालीद्वारे केली जात आहे. महाडीबीटी पोर्टल हे 2020 पासून सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना साधारणतः 7,500 कोटीपेक्षा अधिक रकमेचं अनुदान हे देण्यात आलेलं आहे. शेतीच्या कामासाठी मजुराची कमतरता, खत व कीटकनाशकाचा सुयोग्य वापर, औषध फवारणीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आजारापासून मुक्तता होण्यासाठीच्या दृष्टिकोनातून ड्रोनचा वापरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करता अनुदान देण्यास आम्ही सध्या कृषी विभाग आपला हा प्राधान्य देत आहे. शेत पिकांचे मूल्यवर्धन करण्यासाठी व शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी राज्यात अन्न प्रक्रियेस चालना देण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना व प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म अन्न योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात 781 प्रकल्पांना 289 कोटीचा अर्थसहाय्य करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 21,185 प्रकल्पांना 579 कोटीचा अर्थसहाय्य देण्यात आलेला आहे. सन्मान्य सदस्यांनी पिकाच्या आधारभूत किमतीबाबत मुद्दा हा उपस्थित केला. इथं पणन मंत्री पण आमचे आहेत, ते पण बोलतील. परंतु शेतमालाच्या किमान आधारभूत किमती जाहीर करणं ही बाब खरं तर केंद्र शासनाच्या संबंधित आहे. तरी सुद्धा राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्राकडे निश्चित प्रकारे शेतकऱ्याचा हिताचा विचार करून ही शिफारस हे राज्य सरकार हे कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून करत असतं. सन्मान्य सदस्यांनी चर्चेदरम्यान स्वयंचलित हवामान केंद्राचा मुद्दा आपण उपस्थित केला. राज्यात महावेद प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत आहेत. तसेच केंद्र शासनाच्या विड्स प्रकल्पांतर्गत हवामान अंदाजा अनुषंगाने इतर महत्त्वाच्या घटकासाठी सुद्धा ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची कार्यवाही चालू आहे आणि त्याची टेंडर प्रक्रिया सुद्धा ही चालू आहे. काही सन्माननीय सदस्यांनी कृषी विभागात अभियांत्रिकी संचालन आहे, मला वाटतं ताईंनीच हा मुद्दा ताई तुम्ही उपस्थित केला आणि ती नाद बरोबर केली की कृषी विभागामध्ये अभियांत्रिकी संचालय सुरू करण्याच्या आता सध्याच्या नवीन ह्याच्याप्रमाणे हे धोरण खरं तर आपण घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विभागाच्या सुधारित आकृती बंधाचा प्रस्ताव हा वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. सुधारित आकृती बंधामध्ये कृषी अभियांत्रिकी संचालय स्थापन करण्याचे प्रस्तावित ताई 100% सभापती महोदय त्यामध्ये प्रस्तावित आहे. सुधारित आकृतीबंध हा तातडीनं निश्चित प्रकारे मंजूर करण्यात येईल आणि या बाबीमध्ये ज्या सदस्यांनी ज्या सूचना मांडल्यात त्याचा त्यामध्ये समावेश केला निश्चित प्रकारे केला जाईल. कृषी विद्यापीठाचा दर्जा व रँकिंग सुधारण्यासाठी शासन हे निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहेत. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाचं शैक्षणिक संशोधनात्मक आणि गुणात्मक दर्जा उंचवण्याच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना बाबत निश्चित प्रकारे भविष्यामध्ये तात्काळ ही कारवाई करण्याबाबत सर्व कृषी विद्यापीठांना ह्या सूचना ह्या देण्यात येतील. सभापती महोदय, मी निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो, हे राज्य सरकार या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेणारं सरकार आहे. त्यामुळं भविष्यामध्ये निश्चित प्रकारे शेवटी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा सगळी शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं आणि निश्चित त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना काय आहेत, शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, ह्याचा शेतकऱ्यांचा संघर्ष काय आहे, ह्या गोष्टी आम्ही सगळे जाणून असल्यामुळं राज्य शासन हे भविष्यामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि आगामी काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा माध्यमातून शेती अधिक कशी सक्षम, समृद्ध, सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासन निश्चित प्रकारे भविष्यामध्ये कटिबद्ध आहे अशी मी आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं सभागृहांना आणि शेतकऱ्यांना आश्वासित करतो. धन्यवाद.